चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज आपण आज आपण नवनाथ पारायण, खूप जणांना वाटतं नवनाथ पारायणाचे आपण खूप नियम अवघड असतात, तर आज प्रत्यक्ष तुम्हाला जे नवनाथ पारायण आहे कालपासून सुरू झालेलं आहे दत्त महाराजांच्या कृपेने। नवनाथ पारायण कोणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा। आणि अजून एक, नवनाथ पारायण खूप अवघड असतं हे डोक्यातून काढून टाका। दत्त महाराजांची इच्छा असेल तर आपण नवनाथ पारायण करू शकतो। जसा ऊसाचा रस असतो बघा, जो ऊस असतो तो पूर्ण तपतो किंवा त्या ऊसाला पूर्ण गाळल्यानंतर रस तयार होतो, ते यातना सहन करावं लागतं। तसं नवनाथ पारायण वाचताना सोपं नाही। नवनाथ पारायण आपण जेव्हा करतो तर आपण नवनाथाची पोथी असेल वाचायला आपल्याला कमीत कमी 3 तास लागत असतात। 3 तास पारायण वाचायला लागत असतात। 3 तासामध्ये किती पायुक्त विचार करा। म्हणून नवनाथ पारायण करताना वस्त्र कोणतं घालायचं हे खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे। तुम्ही धोतर घालत असाल तर त्याला गाठ मारायची नाही, म्हणून साधी लुंगी नेसा। आपल्याला 3 तास बसायचा हे डोक्यामध्ये विचार करा। महिला असेल त्यांनी गाऊनवर नवनाथ पारायण वाचू नका। तुम्ही साडी असेल त्याच्यावर आपण नवनाथ पारायण वाचू शकतो। आपल्याला 3 तास बसायचं आहे, 2.5 ते 3 तास बसायला वेळ लागतो नवनाथ पारायण वाचायला। नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही। आणि पूजा मांडणी करताना आपण 9 सुपाऱ्या असेल त्या नवनाथांच्या 9 सुपाऱ्या आपण मांडायच्या असेल, कळश मांडायचा, दत्त महाराजांचा फोटो ठेवा, महाराजांचा फोटो ठेवा। आता माझ्याकडे चिमटा असेल, भिक्षापत्र असेल हे ठेवायचं, दिवा चालू ठेवायचा, अखंड धूपदीप चालू ठेवायचं। आणि नवनाथ पारायण हे सकाळी वाचा। हा तुझा बोट काढ। नवनाथ पारायण आपण सकाळी वाचायचं, कधी पण नवनाथ पारायण हे कधी पण सकाळी वाचायचं, रात्री वाचायचं नाही। लक्षात ठेवा, रात्री वाचायचं नाही। नवनाथ पारायण सुरुवात करायच्या अगोदर भस्म लावायचं। का आलं? नवनाथ पारायण करताना पहिले भस्म लावायचं। भस्म हातामध्ये घ्यायचं, हे गाणगापूरचं भस्म आहे। भस्म हातामध्ये घेऊन त्यामध्ये गोमित्र टाकायचं। गोमित्र टाकून आपण भस्म कपाळी लावायचं। 3 बोटांनी भस्म कपाळी लावायचं, दोन्ही हातांना छातीला, पोटाला, बेंबीला, आपल्या 16 स्थानी, आपलं जे 16 स्थान आहे तिथं भस्म लावायचं। भस्म लावल्यानंतर आपण नवनाथ पारायण वाचायचं। पहिले दत्त महाराजांचा जप घ्यायचा, गणपती स्तोत्र घ्या, गणपती अथर्वशीर्षक घ्यायचं, मग आपला गुरुमंत्राचा जप करायचा आणि मग नंतर नवनाथ पारायण वाचायला चालू करायचं। नवनाथ पारायण हे 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं वाचावं। 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं नवनाथ पारायण वाचायला पाहिजे। तुम्ही जर ब्राह्मण असाल तर आपलं जानवं असेल ते जानवं पहिले बदलायचं। कोणतंही गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण आपण काही करत असाल, आपलं पहिले जानवं बदलायचं, मग नवनाथ पारायण, गुरुचैत्र पारायण वाचायचं। नवनाथ पारायण वाचन करत असताना शेंडीला गाठ मारायची नाही। बघा, शेंडीला गाठ मारायची नाही। मग महिलांनी कसं वाचायचं? महिलांनी दिंडोरीपणे नवनाथ आहे ते वाचावं। ते वाचताना महिलांनी पण गाठ मारायची नाही। मग तुम्ही म्हणणार दादा कसं मारायचं नाही? मग जेव्हा तुम्ही वाचायला बसणार त्या जागेवर बसणार, त्या जागेवर बसल्यानंतर आपली जी केस असतात, महिलांचे जे केस असतील ती गाठ सोडायची। बाकी जे गाठी असेल ते पूर्ण शरीरावरती जे एवढ्या गाठी असेल आपल्या, त्या गाठी पूर्ण सोडायच्या महिलांनी, मग वाचायला बसायचं। हा खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, म्हणून हे तुम्हाला मी आज प्रत्यक्ष सांगतोय। आपण वाचायला बसल्यानंतर सगळ्या गाठी आपल्या मोकळ्या करून घ्यायच्या महिलांनी, आणि मग नंतर आपण नवनाथ पारायण वाचायचं। वाचन झाल्यानंतर परत गाठ बांधायची, केसाची गाठ बांधायची वाचन झाल्यानंतर, आणि वाचन झाल्यानंतर परत मग आपण आरती करायची। नवनाथ पारायण वाचन करताना आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। नवनाथ पारायण जेव्हा आपण वाचन करत असतो, तो वाचन करताना वाचायचं कसं हा पण खूप मनात प्रश्न असतो। आता मी तुम्हाला 9वा अध्याय सांगतो बघा। आता 9वा अध्याय आता आपण ऐकावा। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय 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 गद्वारा, अवतार दक्षा ज्ञानेश्वरा, अघटी माया अवधारा, भिंतीवाना गुरुराया, ऐसा तू कवी महाराजा, तरी मम कामनाच धरून सोज, ग्रंथादि विपुल सुरस, वेखरादी वध्वायिका, मागील अध्याय कथा सुरवस, दिदला भाग मच्छिंद्रनाथ। असं आपण अध्याय वाचताना मोठ्याने अध्याय वाचायचा, नुसते बोट फिरवायचे नाही। मग नवनाथ वाचन करत असताना मोठ्याने वाचायचं। आपल्या बेंबीपासून आपण वाचायला पाहिजे, नुसतं
मनातल्या मनात वाचून असं काही नाही. नवनाथ वाचताना मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. प्रत्येक ओवी वाचायची आणि मध्ये मध्ये आपण खडी साखर आहे ते खाऊ शकतो. नवनाथ पारायण केल्याने काय होतं? नवनाथ पारायण केल्याने आपल्या घरामध्ये जर वाद असेल, घरामध्ये वादविवाद, भानामाती करणे, ह्या सगळ्या गोष्टी नवनाथ पारायण केल्याने घरामध्ये सगळ्या नष्ट होतात, समूळ नष्ट होतात. कोणाचे देवता बंधन केलेले असेल, कोणाचं ग्रहदोष बाधित असेल, ग्रहपीडा असेल, बाहेरची बाधा असेल, ते सगळं नवनाथ पारायण केल्याने मोकळं होतं. कारण की नवनाथांच्या अध्यायामध्येच सगळे भूत बाधा सगळे वश आहे नवनाथ महाराजांच्या ह्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही सगळ्यांनी नवनाथ पारायण आहे ते आपण आपल्या घरी, असं काही नाही श्रावणातच करायला पाहिजे, श्रावणात नाही, तुम्ही वर्षभरात कधीही नवनाथ पारायण करायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला वाचता नाही आलं तर ब्राह्मणाकडून वाचून घ्या, ब्राह्मणाला बोलवा घरी, सगळे नियम पाळून नवनाथ पारायण करायचं. नवनाथ पारायण करत असताना आपण 9 दिवस काय जेवण करायचं, खूप जणांचा प्रश्न आहे बघा. नवनाथ पारायण जेव्हा करताना आपण गुरुचरित्रासारखेच नियम आहे, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही, परत वरण भात भाजी पोळी सगळं खाऊ शकतो आपण, एक टाइम जेवलं तरी चालतं. आणि नवनाथ पारायण करताना 2 टाइम आरती करायची, 2 टाइम आरती करायची, सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि आपण शांततेत नवनाथ पारायण वाचायचं. दिवसभर मौनव्रत धारण करायचं, मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. तुम्ही पण, तुम्हाला वाटत असेल नवनाथ पारायण खूप अवघड आहे, अवघड असं काही नाहीये. तुमच्या मनातली जी भीती आहे ती भीती दूर करा. खूप जणांना वाटतं ना सवळ कोणतं घालायचं, काय घालायचं, काय करायचं, असं काहीच नाही. महिलांनी पण फक्त गाठ आहे ते गाठ सोडून बसायचं, पुरुषांनी पण धोतर न घालता साधी लुंगी घातली बसायचं. कारण की तुम्हाला 2 ते 3 तास बसायचंय, हे लक्षात ठेवा. कोणतीही सेवा सोपं नाहीये, तुम्हाला सोपं कोणतं भेटणार नाही. उसाचा रस जसं सांगितलं, ऊस जसा घातल्यानंतर जसा पिळला जातो, जेवढा पिळला जातो तसा रस बाहेर होतो, तसं नवनाथ पारायण करताना 2 ते 3 तास आपल्याला बसावं लागतं. आपल्या मानेयुक्त पूर्ण त्रास होतो आणि आपल्या शरीरावरती जो त्रास असतो, ज्या शरीरावरती निगेटिव्ह शक्ती असती, काही बाधा असती, ते सगळं बाहेर पडतं. हे नवनाथ पारायणामध्ये आहे, सोपं नाहीये. गुरुचरित्र पारायणामध्ये पण सेम तसंच आहे. आपण गुरूंची भक्ती करा, नवनाथ महाराजांची भक्ती करा, आपल्याला कसल्याही प्रकारचा कोणाचाही त्रास होणार नाही, ना भानामती, ना जादू, ना टोना, कोणाची नजर, काहीच आपल्याला होणार नाही. म्हणून नवनाथ पारायण आहे ते महिलांनी पण वाचावं, पुरुषांनी पण वाचावं, सगळ्यांनी नवनाथ पारायण करावं. त्याची जी भक्ती आहे, त्याची जी ताकद आहे, आपण नवनाथ पारायण करताना म्हणायचं की नाथ महाराज माझ्या बरोबर या आणि कार्यसिद्धीच करा. करता आणि करविता महाराज असता, आपण करू नाही, महाराज करून घेता आपल्याकडून, हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांनी नवनाथ पारायण मनामध्ये न भीती ठेवता प्रत्येकाने करावं. तुम्हाला कोणत्याही कसल्या प्रकारचा ताणतणाव येणार नाही, मन शांत ठेवावं आणि नवनाथ पारायण प्रत्येकाने करावं. झालेली सेवा मी नवनाथ महाराज चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.